नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचं माझं दुपारचं जेवण असणार आहे ओट्स। तर आज ओट्स मी कशा पद्धतीने बनवणार आहे ते बघूया। तर मी इथे जास्त मला भाज्या इथे वापरायच्या नाही, तर आज मी 3 चमचे 3 टीस्पून मी घेतलेले आहे सफोला ओट्स। आणि एक मीडियम साईजचा मी घेतलेला आहे बटाटा। बटाटा यासाठी घेतलेला आहे की मी चपाती भात किंवा भाकरी खाणार नाही, म्हणून मी एक बटाट्याचा वापर याच्यामध्ये आजच्या ओट्स मध्ये करणार आहे। आणि एक छोटी वाटी भरून मी घेतलेली आहे मोड आलेले उकडलेले मूग। तर टीस्पूननी म्हणाल तर 5 टीस्पून मी हे उकडलेले मूग घेतलेले आहे, त्याला छान मोड आलेले आहे। आणि हे साधारण उकडून घेतलेले आहे, खूप जास्ती गाळ झालेले नाही। सिंपल पद्धतीने ओट्स करणार आहे, चवीला एक नंबर हे ओट्स लागतात। ते बघा, एक छोट्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। जवळजवळ 1 ग्लास भरून मी पाणी इथे हे गरम करायला ठेवलेलं होतं। छान त्याला उकळी आलेली आहे। सगळ्यात आधी मी घालते बटाटा। बटाटा शिजायला थोडासा वेळ लागेल, म्हणून अगदी फक्त जास्त नाही, मिनिटभर कळकळत्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला बटाटा उकळून घ्यायचा आहे। आणि चवीनुसार घालणार आहे मीठ। तर आज मी इथे सेंधव मिठाचा वापर करणार आहे। 1 मिनिटभर बटाटा उकडून घ्यायचा आहे। बटाटा आपण उकडायला टाकलेला आहे। भाजलेले थोडेसे शेंगदाणे मी घेतलेले आहेत बघा, 10-15 फक्त शेंगदाणे टाकलेले आहेत। पदार्थांमध्ये टाकून खा, भाजीमध्ये टाकून खा, सूप मध्ये टाकून खा, किंवा तसेच आपण गूळ आणि शेंगदाणे सुद्धा खाऊ शकतो। जास्त प्रमाणामध्ये कुठलाही पदार्थ खाल्ला तर तो चुकीचा असतो, पण प्रमाणात जर खाल्ला तर तो शरीरासाठी उत्तम असतो। तर भाजलेले शेंगदाणे मी याच्यामध्ये घातलेले आहे। 1 मिनिट फक्त आपल्याला बटाटा हा उकळून घ्यायचा आहे। 1 मिनिट झालेला आहे। आता ह्या पाण्यामध्ये मी फक्त मीठ घातलेलं आहे, तेलाचा वापर, तुपाचा वापर, बटर, चीज काहीही घातलेलं नाही। आता मी हे ओट्स याच्यामध्ये घातलेले आहेत। 1 मिनिटच आपल्याला, कारण बटाटा खूप जास्त जर शिजला तर तोही याच्यामध्ये चांगला लागणार नाही। 1 मिनिट बटाटा व्यवस्थित, शेंगदाणे बटाटे आपले या पाण्यामध्ये उकळलेले। आता मी घातलेले ओट्स, आणि त्यानंतर आता आपल्याला मूग केव्हा घालायचे आहे ते बघूया। मीठ आपण चवीपुरतं इथं घातलेलं आहे। तिखट म्हणाल तर तिखट मी थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये घालणार आहे। तर मिरची पावडर जर तुम्हाला घालायची असेल तर आता मी सांगेल त्या टायमाला मिरची पावडर घाला। आणि जर तुम्हाला हिरवी मिरची इथे वापरायची असेल तर उकळत्या पाण्यामध्ये बारीक तुकडे करून किंवा मोठे तुकडे करून तुम्ही मिरचीचे घालू शकता। त्याचा फ्लेवर छान त्या पाण्यामध्ये उतरतो आणि आपल्याला तिखट व्यवस्थित पद्धतशीर चवीला लागते। तर तेलाचा वापर नाही करत आहे आपण, म्हणून पाण्यामध्ये मात्र मिरची खळखळून त्या पाण्यामध्ये उकळत ठेवायची। त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून व्यवस्थित आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। तर ओट्स टाकलेले आहे। ओट्स किती मिनिटं शिजवायचे आहेत ते मी इथे दाखवते। थोडीशी मी कोथिंबीर याच्यामध्ये घातलेली आहे, आणि अगदी फक्त 1 टीस्पून असेल एवढं हे आहे जाड कुटलेले शेंगदाणे। भाजलेले शेंगदाणे आहेत, आपण थोडेसे अख्खे टाकलेले आहेत, बारीक केलेले आपण फक्त थोडेसे घातलेले आहेत। 1 टीस्पून फक्त घातलेले आहेत। हे बघा, पाणी आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे। तर 1 मिनिट झालेला आहे। ओट्स आपले उकळतात, हे बघा डाळीसारखे याच्यामध्ये ओट दिसत आहे, पण हे ओट्स नंतर मस्त शिजल्यानंतर घट्टपणा त्याला येतो। तर आता इथे मी घालणार आहे उकडलेले मूग, आणि आवडीप्रमाणे घालायचं आहे तिखट। मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे, चवीला आपल्याला जशी लागत असेल त्याप्रमाणे इथे घालायची आहे। तर अर्धा टीस्पून मी इथे मिरची पावडर घातलेली आहे। हळद तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण मला हळद इथे घालायची नाही। तर आता मूग घालून आणि मिरची पावडर घालून परत मी 1 मिनिटभर हे व्यवस्थित खळखळून उकळून घेणार आहे। सर्व आपले ओट्स तयार होईपर्यंत अगदी 3 ते 3.5 मिनिट फक्त लागतात। एकदम टेस्टी हेल्दी ओट्स आपले इथे तयार होतात। या पद्धतीने नक्की करून बघा। मूग मिरची पावडर घातल्यानंतर आपण परत 1 मिनिटभर शिजवून घेतलेले आहे। हे बघा, मला एवढंच पातळ हे खायला आवडतं। जर तुम्हाला हे घट्ट आवडत असेल तर पाणी घालताना एका ग्लासाला कमी पाणी घाला। मला हे सूप सारखं पिणं आणि त्याबरोबर हे असं मूग बटाटा शेंगदाणा हे खायला आवडतं, म्हणून ह्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे। आजचे हे ओट्स आपले तयार झालेले आहेत। या पद्धतीने नक्की करून बघा। आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या
नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.